चल जात जात काय नाही कामाला तू. ऐ हो मॅडम काय मी उचलीन ना आता. काय आता काय जाऊ काय जाऊ म्हणजे जा ना आता. देत ना परवानगी तुला. जा आता. तू काय सांगतो फोन करून माझ्या इथं. काय सांगितलं मी नाही करत. येते कधी 8ला येते. अगं काल परवा आलेला फोन मला. तुला फोन मी उचलला नसून तुला फोन आला. तू कधी फोन तरी करतो का. तुला फोन यायला तू का सांगितला. काय तुला कधीच्या काळी तुला फोनला तू नीट बोलायचं ना. काय सांगितलं तुम्ही. अजून आली नाही बोललो. काय चुकीचं बोललो. तू फोन उचलायचा ना. फोन उचलायचा ना. काय तू का बोलला. तुला काय गरज होती बोलायची. तुला काय हक्क दिला तिथपर्यंत बोलायचं माझ्याबद्दल. अगं मला फोन आला. मी बोललो की तू बोलले रियांशीचा फोन. रियांशी फोन उचलत नाहीये. नाही बोलायचं ना. उचलेल करेल फोन. सांगतो फोन करायला. मग कुठे विचारलं म्हणलं कामाला गेली. कामाला गेली त्यांना पण माहिती जाते ती कामाला. पण तू मी सांगितलं मी 5-6 पर्यंत येते घरी. 7-7:30 झालेले. मग मी बोललो तेच बोलले मग 7 वाजता. बोलतो मग तुम्ही गेले नाही का घ्यायला. मला फोन नाही आला अजून तिचा. नाही आलेला फोन मला त्यांचा. तुझा तू माझ्याला एकाची 2 सांगतो कुठं पण. अरे मग खोटं बोलू तुझ्या आईशी आता. खोटं बोलू का. तुला गरजच काय बोलायची. कधी बोलत नाही का. कसं बोललास फोनवरती. कधी बोलतो तू. बोलतो मी. आता मोठा गेला सांगायला माझं. अरे मी सांगितलं मी असं सांगितलं मी करीन. जा तुझा बरोबर. जसं कामाला जात चल तू. माझं काम मी करून जाते. तुझ्यावर कधी टाकून नाही जात. कधी कधी चुकून गेला तर करतो ना मी पण. समजलं ना. तुला काढलं का मी घरात भांडीच कसं राहू का. कामाला मला जायचं नाही मी. मला कशाला शिकवलं माझ्या घरच्यांनी एवढे पैसे खर्च करून. काही इथं भांडी घासायला नाही हे उचलायला. मग हे कोण करणार. मी हे कोण करणार. तुला कधी म्हणजे तू कर. माझं मी करून जा. माझ्या मध्ये कशाला हे करतो. करतो मला नाही पसंत ना. अरे करतो म्हणजे फोन आला. मी करतो का फोन. तुला पण माहिती मी जास्त तुला कोणाला माहिती फोन. ना शिक्षण शिकायला पण पैसे किती लागतात ते. त्याचा यूज नको व्हायला. शिकायचं सर्टिफिकेट लावून ठेवायचं घरात. नाही येऊन भांडी घासायची घरातली. मग कोण घासणार. माझी आई घासणार आहे. मी कधी बोलली घासणार आहे. मी बोलली त्यांना घासा म्हणून. अरे मग तू एक खरं सांग. हे मी करतो की कोण करतं. मी काहीच का. तुला गरज नव्हती बोलायची. फोन बिल करून. असं कधी विचारतो का कशी आहात तुम्ही बरे आहेत का. काय कधी येणार मी डायरेक्ट जातो ना भेटायला की जात नाही. तुमच्याकडे येऊ का ते नाही. पण इकडून माझं सांगायला मस्त फोन उचलतो तर मजाच झाली असेल. भेटले मस्तपैकी हातात फोन आता बोलूनच घेतो. तसं अगं मी नॉर्मली मी खरं मी 2 मिनिटाच्या वरती बोललो ना. ठीक आहे. 2 मिनिटं. तुझ्या आईलाच आवडत नसेल. तू लेट येते तर जा. तुझ्या आईला आवडत नसेल. 1 मिनिट. त्यांचं काय बाळा बाबू आहे ना. तू बाबूसाठी तू नाही गेली तरी चालेल. असं पण मग माझं काय. माझी त्यांची पण मला त्यांच्यासारखं आयुष्य नाही काढायचं ना. त्यांनी काढलंय. कसं काढायचं तुला. आईने जे आपले कोण आहेत आई बी कोण त्यांनी काढलं तसं मला नाही काढायचं ना. मला मॉडर्न सून बनून राहायचं. स्पेशल आहे का खूप. स्पेशल असं काय असं मला मॉडर्न जुने म्हणजे काय काम. राहायचंय 5 वर्षानंतर राहा. मला नाही बनून राहायचं हे. मला माहिती त्यांनी जे आयुष्य काढलं ते मला नाही काढायचं. मग कसं काढायचं आयुष्य तुला. समजलं. कसं काढायचं. मला तुमची थिंकिंग आहे ना तोडून टाकायची. सर्वांची जी थिंकिंग आहे ना. मी तुला इथं बसवलं. इथं आता होती शेण शेण गाव शेण नाही ना. काय का शेण. तुम्हाला गाव गाव काय रे वाटतं तुम्हाला. काही लांब आहे की कुठं गाव काय ते बोलतात ते. एकदम कुठं कुठं असं लांब वाटतं तुम्हाला गाव. खेडेगाव बोलतात. 1 तासावर तर माझं गाव. त्याला तुम्ही खेडेगाव करून टाकलं. तुमच्या गावाला मोठी सिटी आहे का. हो साईडला जाऊ दे मला किचन मध्ये. तुझ्या मम्मीला काय नाही बोललो. मी फक्त बोललो की माझ्या मम्मीला काय नाही बोलली. फक्त बोलली की लेट का आली काय ते. बरोबर आहे ना. एकदम मी घरी माझ्या फोन लावत नाही 8-8 दिवस 10 दिवस. का मला कुठं लावायला एवढे भेटत. कामात नाही घरात काम असतं. मला हिला सांभाळायचं असतं. तुला बघायचं असतं. जेव्हा गाडीला तेव्हा फोन लावायचा ना. नाही जमत मला. तेव्हा किती माझ्या डोक्यात हेडेक असत सगळ्या गोष्टींचा. कसला हेडेक असतो तुला. असं ना प्रेशर घरातून जाताना घरी येताना. आता स्वतः माझी चादर कोण करेल. रोजाची म्हणून तर बोल ना साईटला होती मग काय खातो. अगं नीट बोलतो तुझ्याशी. तू नीट बोलतो माहितीये किती नीट बोलतो ते मला. एवढं पसारा बघ वरती धूळ लागली ते. धूळ काय धूळ लागले. धूळ आहे तुझं घर धुळीतच आहे. मी काय करू. साईडला काम चालू आहे. तुझं घर मग ही तुझी थिंकिंग आहे. त्याच्यामुळे ना जेव्हा घराला आपला समजशील ना. तुम्ही सर्वांनी माझी थिंकिंग चेंज केली. थिंकिंग टॉपची होती ना. हा काय जा ना आता निघणार. मी करीन जा माझी चादर. नाही काही चादरसाठी तुझ्यावरती मी हे करू लोट टाकू यायचं ना. तुझे शब्द ऐकून नंतरला चादर नाही करून गेली नाही करून गेली. जायतून मला वाटतं तूच मला भेटली अशी बडबड करणार भेटलाय. किरकिरी करणारे असं ना दुसरी कोण गेली असे कधीच. हे सगळे तेच बोलतात. गेलीच असते. मी तर सांगते ना लिहून देते. समजलं ना. एवढ्या डोक्यात ताप घेऊन कोण नसतं थांबलं. समजलं. जास्त बोलत वाटत नाही. जास्त नाही बोलत मी. बरोबर ओव्हर पेक्षा ओव्हर. कसं कसं सांग ना. कसं असं सांग. कसं आयुष्य जेव्हा
जेव्हा नीट बोलतात ना तेव्हा तुम्हाला ते टोचतं. सून चांगली झालेली आवडत नाही कोणाला. बायको काय सून कोण पण चांगलं राहिलं का टोचता टोची होते. आणि खराब राहील ना मग तिथे माझ्या आईने एवढी बडबड नाही केली. तेच खराब असेल ना जेव्हा मी तिथं राहायचो ना तिथं पण अशी कुठली कोणाची भांडणं ना पाहिजे एवढी तू बोलते बडबड करते. हा आणि तू कमी भांडखोर बोलतो भांडखोर तू कमी बोलतो भांडखोर बाई भांडखोर माणूस भांडखोर बाई ठेवणार भांडखोर बाप्या ठेवते मी. भांडखोर बाई कटकट्या बाप्या ठेवते तुझं नाव. हा जा आता निघ मला असं आहे का रे मोकळा श्वास झाला का जा निघून. हे तुमचं नको बघायला. तुझं नाव वैतागलेली सून ठेवलं पण वैताग नाव आहे ना कटकट्या नवरा आणि वैतागलेली फॅमिली असं ठेवू मी. कसं वाटतं फॅमिलीला काय बोलू मला कशाला बोलतो. हा फॅमिली काय बोलतो तुझ्या घरातला बोललो का कधी बघितलं पकड माझ्या तुझ्या घरी येतात. अरे पण तू आमच्या घरी राहणार तर बघ माझे रुबाब दाखवला तुम्हाला. माझ्या ह्याच्यात काय भेटणार आयुष्य काढायचं इथं आयुष्य समजलं ना. एकदा अशी राहिली ना मी तर तू मला टाकून देशील असं खड्ड्यात. समजलं नी जा रे मला काम करू दे. तुम्हाला दिमाग नको खात जाऊ. चाललोच दिमाग खाल्लाय तुम्ही माझा. जसं मी बोलले ना मी चांगलं राहिली काय कामाला गेले का तिथे पोहोचले तुला. मी तुला काहीच नाही बोल. तू ना माझं म्हणणं कसं मी छोटीशी गोष्ट बोलून तेवढा टॉपिक का वाढवला. टॉपिक छोटू हळूच आहे ना मोठं बोलून जातो. मी नॉर्मली बोलतो ती अजून आली. अगं मला सांगायचं तू घरी काय सांगितलंय. काय सांगितलं कामाला जाते सांगितलंय. काय चुकीचं सांगितलंय कामाला जाते तेवढंच. मला काय वाटलं की तू कशाला बोलला हे की 7ला येते सांगायचं माझा नंबर ब्लॉक करून ठेव. मग मतलब बी नाही काय ब्लॉकच करून ठेव तसं पण समजलं. जा ना एवढा सपोर्ट करून सुद्धा तू मला उलटा बोलते. होता तू चांगला तू करत होता सपोर्ट. मग आता होता आता तू चेंज झालाय. स्वतः झाली बघ ना. स्वतः किती ऍटिट्यूड दिसतो बघ ना. अगं लोकांना दिसत बोलते तुझी ऍटिट्यूड बघ झळकतोय तो. ऍटिट्यूड झळकणारच. ऍटिट्यूड आहे माझ्यामध्ये पण चांगल्यासाठी आहे तुझ्या का नाही खराबसाठी ऍटिट्यूड. हा चल निघ जा. तुला असंच केलं पाहिजे. मला चांगलं हजम होणारच नाही. तुला हजम झालंय ना. मला झालं बाबा. मला माझं चांगलं कधी वागत होता आधी. हल्ली तर लय बदललंय माहित नाही काय झालंय. तुझी दृष्टिकोन खराब झाली माझी नाही तुझी झाले. आधी तू स्टार्टअप केलं ना सर्व. मी तू सेटअप केला असेल काय मला जा बोलायला शिका. हा बाबा तुला लय येतं ना बोलायला. येतच बोलायला. काय बोलता येतं का तुला. तुला किती येतं बोलायला ते बघ. काय समजलं ना. तुझ्या कधी खराब नाही बोलत मी. जे आहे ते मी रोकठोक बोलणारी मुलगी. तू दिसतो डॉक्टर तू मला रोकठोकच बोलते मी. इथलं मला नाही पटत बोललेलं. जा काय पटत नाही. जा बोलले ना दिमाग तू निघ ना. माझा आम्ही निघते. चल आता काय कसं घुसली दाखवते का काम करते तू. मी दाखवत नाही तू येतो वाटतं दाखवायला. नाही करत तेव्हा तू दाखवायला येतो आणि कधी कधी दाखवत. हा किती माझ्याकडे खोटं बोलते तेवढं खोटं. मला माहिती किती काम करते. मी जाम काम करते. रडली म्हणजे मगरमच्छ आसू काढले म्हणजे काय. माझे मगरमच्छ आसू नाहीत. हे बघ कर्मा इज द बॅक तुला माहितीये. समजलं मगरमच्छ. पहिली बायको वाईट नवऱ्याला श्राप देणार. मी श्राप नाही देत नवऱ्याला. काय बोलते एक बोलते मग काय बोलू नको. जे आहे ते जर मी काय केलं असेल तर मला तू काय केलं तुला नको. तू केलं असेल तरी मला बस काय समजून एवढं चांगल्यापणा नको दाखवू. चांगला नाही तेवढा ठीक आहे. तुझ्या चुक्या पण माझ्या अंगावर बस. फेकून देईन तिथं. तू फेक नाही मी नाही जात. किटकिटी झाली. मी तयारी केली ना. मला हे सगळं बघितलं ना माझं जा बोलत जा का मला. चल